श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला माहीत आहे का, पूर्वी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकत्र निघायच्या। परंतु पुढे अशी एक गोष्ट घडली की ज्याने त्या पालख्या वेगवेगळ्या निघू लागल्या। पंढरपूरची वारी इतकी प्राचीन आहे की ती कुणी सुरू केली याची माहिती कुणालाही सांगता आली नाही। तुम्हाला वाटतं वारी ही एकदाच होते, परंतु तसं नाही। वारी ही वर्षातून 4 वेळा निघत असते आणि ती पंढरपूरच्या वारीचं जी काही शिस्त आहे, त्या वारीत ही शिस्त ही एका मराठी सरदारांनी दिलेली एक शिस्त आहे असं सांगितलं जातं। तर वारीबद्दल अशा अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाहीत, तर त्याच रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिली गोष्ट म्हणजे आता वारी कुणी सुरू केली। बहुतांश अभ्यासक असे म्हणतात की 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या काळात ही वारी सुरू झाली। परंतु ज्ञानेश्वर महाराजांचे वडील म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी आषाढी आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरुवात केली असं देखील म्हणतात। तर काही जण असेही म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींचे पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे सुद्धा आपेगाव ते पंढरपूर हे वारी करत असत। तर एकंदरच पाहायला गेलं तर वारी करण्याची परंपरा साधारणतः 1000 वर्षापासून अधिक काळापासून अस्तित्वात आली आहे अशी पण सांगितली जाते। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या वडिलांसोबत वारी केल्याचा पुरावासुद्धा संत ज्ञानेश्वरी यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात आढळतो। परंतु अनेक अभ्यासकांचा असा विश्वास आहे की त्या आधीपासून वारी सुरू झाली होती। भाविक पायी विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे। असं म्हणतात की पंढरपूरची वारी इतकी प्राचीन आहे की ती कुणी सुरू केली ही आजवर कुणालाही ठामपणे सांगता आलं नाही। पूर्वी वारीमध्ये दिंडीच घेऊन जायची प्रथा होती, पण 1685 मध्ये संत तुकाराम महाराज यांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी संतांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली। त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका चांदीच्या पालखीत ठेवल्या आणि ती दिंडी घेऊन ते आळंदीला निघाले आणि त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा पादुका ठेवल्या आणि ते एकत्र पंढरपूरच्या दिशेने गेले। तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीतून पंढरपूरला नेल्या जात होत्या। ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती, परंतु त्यानंतर काही अधिकाऱ्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबात वाद निर्माण होत गेले आणि काही अधिकाऱ्यांनी जुनी परंपरा बंद केली आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूवरून संत तुकारामाची पालखी अशा वेगवेगळ्या पालखीचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि हीच परंपरा आजपर्यंत सुद्धा चालली आहे। आणि सर्व संतांच्या पालख्या त्यांच्या गावातून निघतात आणि दरवर्षी सुमारे 43 पालख्या पंढरपूरला येतात असं सांगितलं जातं। आता वारीत जी काय आपण शिस्त बघतो, सगळे कसे एका रांगेत चालतात, जणू काय ती सैनिकाची परेडच निघते असं आपण पाहायला मिळतं। वारीत एक रांगेत चालतात, तंबू ठोकून राहण्याची व्यवस्था केली जाते। तर ही शिस्त जी आपण म्हणतो ती मराठा सरदारांनी केलेली शिस्त आहे आणि त्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे। तर ते मराठा सरदार म्हणजेच हैबत बाबा। हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावाचे देशमुख होते। ते ग्वाल्हेर दरबारी सरदार होते। त्यांच्या प्रेरणेनं या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। हैबत बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून राजेशाही थाटाने ते पंढरपूरला नेण्याची प्रथा त्यांनी चालू केली। तेव्हापासून संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब तसेच अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून येत असे। जेवढा खर्च होईल तो श्रीमंत सरकार आणि पेशवे सरकार हे करत असे। हेमंत बाबा हे स्वतः सरदार असल्याने त्यांनी ही वारी सुरू केली असं सांगितलं जातं। संपूर्ण सोहळ्याला ह्या लष्कराच्या तुकडीसारखं जे स्वरूप दिलं ते हेमंत बाबाने दिलं आहे, म्हणून आजही सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत। आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत इत्यादी प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत हे हैबत बाबा यांनी इसवी सन 1831 पासून सुरू केली होती आणि त्याचप्रमाणे ही प्रथा सुरू झाली पण आहे आणि सुरू आहे पण।
शिवाय वारीत कोणालाही धोका होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी वारीला सैन्य पुरवले जाई आणि त्यातूनच वारीला शिस्त आली आणि ती शिस्त आज पण आपल्याला पाहायला मिळत आहे। तिसरी गोष्ट म्हणजे काय तर संत तुकोबा महाराजांच्या पालखीचे जे बैल ओढतात त्यांच्या पालखीचे मानाचे खांदेकरी असतात त्यांची निवड पण विशिष्ट पद्धतीने होत असते। बैलाची उंची सुमारे 6 फूट असायला हवे। बैलाचं वजन 500 ते 600 किलो असायला हवं। बैलाचा रंग पांढरा शुभ्र असायला हवा। एक रुबाबदारपणा बैलात दिसला पाहिजे। अशा प्रकारे बैल जोडीही दिसायला पाहिजे। बैलाची माल वाहून नेण्याची क्षमता सुद्धा आजमावली जाते। संपूर्ण वारी मार्गात बैल जोडी सतत गर्दीतून वाटचाल करत असल्यामुळे शांत स्वभावाची बैल जोडी निवडली जाते। अनेकांना असं वाटत असेल की वारी वर्षातून एकदाच येते, परंतु असं नाही। ऐकून 4 वाऱ्या येतात, म्हणजे वर्षातून 4 वारी होते। त्यापैकी चैत्रवारी, कार्तिक वारी, आषाढी वारी आणि माघी वारी ह्या 4 वाऱ्या आहेत। त्या 4 वाऱ्यापैकी कोणत्याही एका वारीतून वारकरी हे पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाऊ शकतात। त्यापैकी आषाढी आणि कार्तिक वारीला खूप महत्त्व मानलं गेलं आहे। महत्त्व का तर आषाढी वारीला भगवान विष्णू देवशयनी म्हणजे झोपी जातात, निद्रा अवस्थेत असतात आणि कार्तिक वारीला ते जागे होतात, म्हणून या 2 वाऱ्याला खूप असं महत्त्व दिलं आहे। तिसरी रंजक गोष्ट म्हणजे वेळापूर या ठिकाणी वारकरी धावा करतात। परंतु वेळापूर या ठिकाणी वारकरी का धावा करतात तुम्हाला माहीत आहे का? तर चला जाणून घेऊया। पंढरपूरला पायी जाताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलांच्या कळसाचे दर्शन झाले, म्हणून ते तिथून विठुरायांच्या ओढीनं धावत निघाले, म्हणून आजही ती प्रथा पाळली जाते। आजही वारकरी वेळापूरला आल्यावर त्या टेकडीवरून धावत निघतात, म्हणून ती प्रथा आजही चालत आलेली आहे। 5वी रंजकाची गोष्ट म्हणजे काय तर रिंगण सोहळा हा वारीमधील सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। या सोहळ्यात पालखी ही मध्यभागी ठेवली जाते आणि वारकरी त्याभोवती वर्तुळाकारात भजन, नृत्य आणि कीर्तन करत असतात। या रिंगणाचे 3 प्रकार आहेत। एक म्हणजे गोलाकार रिंगण, दुसरं म्हणजे उभे रिंगण आणि तिसरं आहे आडवे रिंगण। रिंगणाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे त्यातील घोड्याची सवारी। तर ह्या पालखी सोहळ्यात 2 अश्व असतात, तर एका अश्वावर एक पटका घातलेला स्वार असतो आणि एक अश्व रिकामा असतो। तर हा दुसरा अश्व का रिकामा असतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर असं सांगितलं जातं की त्या अश्वावर स्वतः संत बसलेले असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळं तो अश्व जो रिंगणात असतो तो रिकामा असतो। तर भाविकांच्या श्रद्धेपोटी आणि असं म्हणतात की त्यावर संत बसतात म्हणून तो अश्व रिकामा सोडलेला असतो। तर ही आहे त्यामागची प्रथा। तर तुम्हाला कळलंच असेल की रिंगणातील तो एक अश्व रिकामा का असतो। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।